आणि यानंतर विनंती आहे ती चित्रलेखाताई पाटील यांना की आपण आजच्या या कार्यक्रम प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी उपस्थित या मतदारसंघाचे आमदार माननीय पंडित शेठ पाटील, त्याचप्रमाणे रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अदितीताई, आमचे कृषी आणि ह्याचे सभापती पिंट्या शेठ, प्रमोद शेठ म्हणायला पाहिजे, भावनाताई पाटील, जिराड ग्रामपंचायतीच्या सरपंच, सभापती मॅडम, आमच्या लाडक्या माई, सर्व बंधू भगिनींनो आणि वडीलधारी आणि या ठिकाणी असलेले सगळे शाळेतली मुलं आणि पत्रकार. शेठ, मला तुम्हाला की आदिती तुला सांगायला आवडेल की छोटम शेठ आमचे इलेक्शनच्या वेळेस कधीच काम करत नाहीत. इलेक्शनच्या वेळेस कधी कोणत्या जिराडकरांना भेटलं की तोंडावर हसत असतात आणि इथे तिथे थोडंसं फिरतात. त्याचं कारण असं आहे की 4.5 वर्ष आमची जिराडची सगळी बॉडी छोटम शेठच्या नेतृत्वाखाली ही अहोरात्र मेहनत करून कामं करत असते. मग ती जिल्हा परिषदच्या माध्यमातून असो, पंचायत समितीच्या माध्यमातून असो किंवा अगदी व्यक्तिगत त्यांची कामं असली. मग एक BComची ॲडमिशन जरी करायची असतील तरी छोटम शेठ मला एक 25-30 फोन करतात. मला वाटतं आणि त्याच्यामुळेच एक कुठेतरी आज जिराड ग्रामपंचायत एक मॉडेल ग्रामपंचायत म्हणून निर्माण झाली आहे. इथे विकास काम हे तळागाळापर्यंत प्रत्येक माणसाला पोचलेलं आहे. मला अतिशय आनंद वाटतो आजचं या भूमिपूजन आणि जे आपण दवाखान्याचं उद्घाटन केलं त्याबद्दल मी सरपंच तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते आणि अशी अपेक्षा व्यक्त करते की तुम्ही आता ज्या पंचायतीत बसणार आहे त्याची इमारतसुद्धा अतिशय अद्ययावत आणि चांगली होईल. मला सांगायला आधी ती तुला आनंद वाटेल की जिराड ही पहिली ग्रामपंचायत आहे की जी डिजिटल झालेली आहे. मग त्याच्यात येणारा निधी, खर्च होणारा निधी हा सगळा त्यांनी डिजिटलाइज केला आणि त्याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करते. भाई आमदार जयंत पाटील, भाई आमदार पंडित शेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असलेली ही ग्रामपंचायत आज एक जिल्ह्यासाठी कुठेतरी मॉडेल निर्माण झाली आहे. छोटम शेठ, मी भाईंच्या वतीने तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या कमिटी मेंबर्सना मनापासून शुभेच्छा देते आणि दिलगिरी व्यक्त करते की आज त्यांची तब्येत बरी असल्यामुळे ते या ठिकाणी येऊ नाही शकले. आणि जाता जाता आदितीताई तुम्हाला एवढंच सांगते की येत्या लोकसभेच्या निवडणुकीत तटकरे साहेबांना जितकी मतं शेका पक्षाला आमदारकीला किंवा पंचायतीला ही जिराड ग्रामपंचायत देते तेवढी मतं मी छोटम शेठच्या वतीने आश्वासन देते की तटकरे साहेबांना सुद्धा मिळतील आणि इथल्या सेनेचा जो खासदार आहे त्याला नक्कीच आपण सत्ता परिवर्तन करून तटकरे साहेब या मतदारसंघाचे खासदार होतील आणि हे जिराड गाव त्यांच्या निश्चितपणे पाठीशी उभं राहील. पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला इथे बोलवलं, यथोचित मान सन्मान केलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानते. सगळ्या गायकांचे आणि सूत्रसंचालनांचे मनापासून कौतुक करते की त्यांनी एक चांगलं सूत्रसंचालन या ठिकाणी केलं आणि 2 चांगली गाणी या ठिकाणी ते बोलले. त्याबद्दल सगळ्या RSPच्या मुलींचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.